कुंभ राशी 2026 आता खूप झाला सन्मान, आता होईल महासंग्राम. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनो, खूप झाला आता सन्मान, आता होईल महासंग्राम. आजवर खूप फसवणूक झाली, खूप प्रयत्न करून पाहिले, इतका जास्त संघर्ष केला की आता संघर्षालाही वाटेल की बाबा आता तरी याच्यावर देवाने दया करावी. ईश्वराची एवढी मोठी कृपा असूनही हा संघर्ष का? एवढी आतोनात मेहनत करूनही पदरी हेच परिस्थिती का येते? प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी एवढंच काही करूनही शेवटी नशिबात धोकाच का येतो? अगदी बरोबर ऐकलत. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींबद्दल. हा मराठीचा मे महिन्यापर्यंतचा काळ असा बदल घेऊन येणार आहे जो आजवर कधीच झाला नाही. कुंभ राशींच्या लोकांना आता पूर्णपणे तयार व्हा. जसं म्हणतात ना, गेट सेट रेडी. हा काळ असा येत आहे जो तुमचा स्वभाव, तुमचे चारित्र्य, तुमची ऊर्जा आणि तुमच्या संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून टाकेल. नमस्कार मित्रांनो, आता आपण बोलूया कुंभ राशीबद्दल. कुंभ राशींच्या आयुष्यात जानेवारी महिना संपता संपता दोन मोठे बदल पाहायला मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे राशीस्वामी शनिदेव सध्या मीन राशीत गोचर करत असून ते स्वतःचे उत्तर भाद्रपद नक्षत्रात आले आहे. याची स्पष्ट झलक तुमच्या व्यक्तिमत्वात दिसून येईल. जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे तुमच्या आयुष्यात काहीतरी अगदीच आणि मोठे काहीतरी घडताना दिसेल. ज्या नकारात्मक गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्यातून कसं बाहेर पडायचे याच्या टिप्ससुद्धा तुम्हाला याच माहितीमध्ये मिळतील. तुम्ही आता करिअरच्या अशा वळणावर आला आहात जिथून प्रगतीचा रस्ताही तुमच्या हातात आहे आणि अधोगतीचा रस्ताही तुमच्याच हातात आहे. थोडक्यात सांगायचं तर यश आणि अपेक्षा दोन्हींची किल्ली फक्त तुमच्याकडेच आहे. त्याचसोबत राहू तुमच्या लग्नात बसून तुमच्या 5व्या, 7व्या आणि 9व्या स्थानावर नजर टिकवून आहे. त्यामुळे काय काय घडेल याची आपण चर्चा करूया. कुंभ राशींचे लोक मुळात खूप प्रेमळ आणि लोकांवर आंधळा विश्वास ठेवणारे असतात. ते इतके विश्वास ठेवतात की समोरची व्यक्ती त्याचा गैरफायदा घेते. हे लोक प्रेमाने लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणतात, त्यांना आधार देतात. पण जर हे लोक एकदा भडकले तर त्यांचे दुसरे रूप पाहणं कठीण असतं. एकतर हे लोक खूप चंचल असतात किंवा एकदा हट्टी झाले की मग त्यांना कोणीच हरवू शकत नाही. आता जो काळ आला आहे हाच तो काळ हट्टी होण्याचा काळ आहे. आता कुंभ राशींचे लोक फक्त स्वतःच विचार करायला सुरुवात करतील. याला तुम्ही स्वार्थी स्वभाव म्हणा किंवा असं म्हणा की या गोष्टींची खूप आधीच चर्चा होती. या स्वभावामुळे तुम्हाला आजवर खूप मोठे नुकसान सहन करावं लागलं आहे. पण आता राहू आणि शनीच्या स्थितीत आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतः आयुष्यात मोठे निर्णय घेताना दिसत असाल. जे लोक आजवर तुमचा फायदा घेत होते ते आता तुमच्यापासून दूर पळतील. तुम्ही आजवर कितीही प्रामाणिक राहिला तरी नशिबात फक्त अपमानच आला. पण आता हे सगळं बदलणार आहे. गेल्या 5 वर्षापासून कुंभ राशी प्रचंड संघर्षातून जात आहे. विशेषतः गेल्या 2.5 वर्षात शनीच्या प्रभावामुळे खूप त्रास झाला आहे. आता शनीची ही उतरती 7.5 जाता जाता तुमची परीक्षा नक्कीच घेणार आहे. तुमचे जे जवळचे लोक आहेत, जे तुमच्यावर त्यांचा विश्वास होता आणि ज्यांच्यावर तुमचाही विश्वास होता, त्यांचे मुखवटे आता गळून पडतील. तुम्ही जर कुणाला मदत म्हणून पैसे दिले असतील तर आता तुम्ही स्वतःचा विचार करून हिशोब मागायला सुरुवात करा. यामुळे तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक तुमच्यावर नाराज होतील आणि म्हणतील की याला अचानक काय झालं? हा तर इतका भोळा होता, याला उल्लू बनवणं सोपं होतं. मग आता हा हिशोब कसा मागायला लागला? तुमची एवढी एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर तिथेही तुम्ही आता तुमचा हक्क मागताना दिसाल. नात्यांमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभा राहणार तेव्हा काही प्रमाणात खटके उडू शकतात. नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या कनिष्ठ लोकांपेक्षा जास्त मेहनत करूनही, अनुभवी असूनही जेव्हा बढतीची वेळ येते तेव्हा तुम्हाला डावललं जातं.
ही तुमची व्यथा आहे ना. व्यवसायात सगळीकडे गुंतवणूक करूनही पद्धतीने निराशा चालली आहे. पण आता मे महिन्यापर्यंतचा हा काळ चित्र बदलेल. जर तुमच्या कुंडलीत राहू मजबूत असेल आणि मंगळ, सूर्य किंवा चंद्राची स्थिती सुबक असेल तर प्रगती निश्चित आहे. तुमची सर्वात मोठी शत्रू तुमची ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार करण्याची सवय आहे. तुम्ही स्वतःला विचारांच्या गर्दीत ढकलून आत्मविश्वास कमी करून घेता. काय करायचे हे तुम्हाला ठाऊक असतं, पण कधी करायचे यात तुम्ही वेळ घालवता. आता ही टाळाटाळ सोडून तुम्हाला बाहेर पडावं लागेल, नाहीतर शनी आणि राहू तुम्हाला जबरदस्तीने बाहेर काढतील. फेब्रुवारी ते मे या काळात मेष, कर्क आणि धनु या 3 राशींच्या लोकांपासून थोडे जपून राहा. जर तुम्ही अधिकारी किंवा लग्नाचा विचार करत असाल तर कुंडली तपासल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. म्हणूनच मे महिन्यापर्यंत काळे कपडे घालणे टाळा. शनिवारी काळे कपडे दान करा, पण ते दान करताना मनात अहंकार न ठेवता नम्रपणे दान करा. मंगळवारी चहापत्ती दान करा. जेव्हा खूप राग येईल, अस्वस्थ वाटेल, तेव्हा थोडी चहापत्ती स्वतःवरून 7 वेळा उतरवून ती जाळून टाका. शनिदेव जाता जाता तुमच्यासाठी यशाची अशी एक खेळपट्टी तयार करून जात आहेत, जिथे तुम्ही चौकार षटकार मारून आयुष्यात खूप पुढे जाल. फक्त स्वतःमध्ये शिस्त आणि सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा आणि कोणतीही गोष्ट उद्यावर टाकू नका. हे नियम पाळले तर मे महिना ते डिसेंबर महिना हा काळ तुमच्या आयुष्यातला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. लोक तुमची उदाहरणे देतील. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र IM तुमच्याकडे आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.